येस, ही ट्रॉफी आपण शेअर करणार आहोत. तर नक्कीच प्रतीक चांगली खेळाडूवृत्ती दाखवत असताना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही खेळाडूंना. असंच खेळत राहा आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत राहा. तर या आपण ऐकूया एक शिरसाटचा बुलंद आवाज आदित्य पाटील यांना. जबरदस्त अप्रतिम गोड आवाजाचे धणे आहेत. तर जसं सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक जोडले जातील. आदित्य पाटील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद मनोजी पाटील सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय आगरी चषक बिरवाडी 2023 पर्व 6. आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या आयोजकांकरिता मात्र ज्या मार्गदर्शनाने अथक मेहनत घेऊन आणि नक्कीच त्यांच्या अथक मेहनतीतून हे संपूर्ण स्पर्धा खूप छान पद्धतीने पार पडत आहेत. या चषकाकरिता ज्यांनी मात्र मोलाचं योगदान केलं श्री रोशन कमलाकर पाटील यांच्याकडून जे सौजन्य झालेलं आहे कैलासवासी श्री गंगाधर वामन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांकाचा आकर्षक चषक आपल्याला बघायला मिळत आहे. तदनंतर सौ विशाखा विकास पाटील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत बिरवाडी यांच्याकडनं प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ट्रॉफी आपण बघू शकताय. तदनंतर श्री परशुराम गोविंद पाटील व सारंग परशुराम पाटील यांच्याकडून टॉस का बॉस जे स्पॉन्सर्ड झालेले आहेत. तदनंतर श्री उमेश चंद्रकांत ठाकूर व श्री वाकेश दयाराम ठाकूर यांच्याकडनं आपण बघतोय 10 किलो चिकन मंडळाला मात्र या ठिकाणी बघायला मिळतंय. तदनंतर सौ पल्लवी प्रणित राऊत ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत बिरवाडी यांच्याकडनं मालिकावीर बॅट आपल्याला बघायला मिळत आहे. तदनंतर कुमार अन्वय मिथुन किनी यांच्याकडनं क्षेत्ररक्षकासाठी आपण बघतोय या शूज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या सर्व मार्गदर्शनाचं आणि दात्यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. ऑनगोईंग मॅच आपण सुरुवात करतोय. एके ठिकाणी बिरवाडी अ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जय बजरंग बिरवाडी ब हा संघ खेळताना आपण बघतोय. यावेळेस शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न तत्पूर्वी बघायचं झालं तर फ्लाय स्लिपकडे चेंडू ट्रॅव्हल होत होता. पंचांचा सिग्नल पंच ओपन होतोय. बाईचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाते. जय बजरंग बिरवाडी ब हा संघ प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईश याला आपण बघू शकताय. तदनंतर रोहन गोलंदाजी मार्कवर अंकुश याला आपण बघताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुपर शॉट्स बघायला मिळतोय. जबरदस्त पद्धतीने जबरदस्त एफर्ट. चेंडू सरळ निघून गेलाय फाईन लेग रिजन कडनं इनटू द स्टँड्स. 4 रन्स. धन्यवाद. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपण बघतोय. मिस्टर रोहन यांच्या बॅटमधनं जबरदस्त इम्प्रोव्हाइज केलं आणि सरळ चेंडूला बघितलं गेलं तर फाईन लेग रिजन कडनं कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेचं बंधन आणि त्या कारणास्तव चेंडू 1 बाउन्स 4 धावेंकरता निघून गेला. या 4 धावेंशी संघाची धावसंख्या आपण बघू शकताय 5 या धावसंख्येवर. जय बजरंग बिरवाडी अ हा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघतोय. आगरी चषक बिरवाडी 2023च्या माध्यमातून आज या स्पर्धेचा पहिला दिवस ॲक्युरेट आपण बघितलं 10:56 श्रीफळ फोडलं गेलं. तदनंतर आपण स्पर्धेला सुरुवात केली आणि छान पद्धतीने स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ऑन साईडला सॉफ्टहँडने परिपूर्ण खेळलं जात आहे. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न सुरेखरित्या आपण बघतोय. 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जात आहे. दोन्ही बॅटर आपण बघतोय साईश आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धावसंख्या 6 या अंकावर आपण बघतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं बंधन. 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 सर्कलच्या बाहेर. डीप मिडविकेट नंतर डीप लॉंग ऑन आपण बघू शकता. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत मिळती हुई. चेंडू सरळ निघून गेलाय. आखू टप्प्याच्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. 6 धावा.
डीजे धन्यवाद. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे सातत्य आहे क्रिकेटमध्ये आणि ते सातत्य राखलं जात आहे. बॅटर आपण बघतोय साईश याच्या माध्यमातून जबरदस्त शॉट, चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 6 धावा यावेळेस. काय जबरदस्त पंच आहे, पिकअप शॉट ज्याला म्हटलं जातो, परंतु त्या ठिकाणी बघायचं झालं तर क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये. ॲक्युरेट पद्धतीने मात्र चेंडूवर नजर होती, परंतु एन मोमेंटला आपण जी म्हणतोय ना, बॉडी लँग्वेज थोडीशी इन पॉझिटिव्ह बघायला मिळाली आणि निश्चित स्वरूपी एक सुवर्ण संधी आली होती, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि आता मात्र झेल हा धरतीला दान केला जातोय आणि साईश याला आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय. धावसंख्या 13 या अंकावर आपण बघू शकताय झेल सुटतोय आणि हा झेल कितपत योग्य असेल येणारी काळ आणि येणारी वेळ निश्चित स्वरूपी दर्शवेल. अंकुश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल ओ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा थोडासा चेंडू आतमध्ये वळाला होता, डीप मिड विकेटच्या दिशेने आपण बघू शकता क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल होते, हा न करता करता दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही बॅटर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. साईश आणि रोहन यांच्या माध्यमातून षटकाची होती समाप्ती. 1 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग बिरवाडी अ हा संघ जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की जिथून क्रिकेटचा दृष्टिकोन विचारायचा झाला तर सुरुवात जेव्हा जेव्हा चांगली होते तेव्हा मात्र शेवट सुद्धा गोड स्वरूपाचा बघायला मिळतोय. 15 धावा ॲक्युरेट आपण बघतोय 1 षटकांच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचा दुसरं षटक. चला थोडीशी घाई करा, मैदानाच्या आतमध्ये आपण मीटिंग करणार आहोत, तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी. डीजे धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 15 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. P1 समाप्तीनंतर P2 मैदानाच्या आतमध्ये अर्थातच पॉवर प्ले 2 आपण बघतोय. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जात असताना आपण बघतोय. डीप लॉंगॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, तदनंतर आपण बघतोय काउ कॉर्नर रिझनकडे, तदनंतर डीप स्क्वेअर लेग आपण बघू शकतोय. मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, तदनंतर कव्हर रिझनकडे एक क्षेत्ररक्षक कव्हर आपण बघू शकताय. तदनंतर पॉईंटच्या रिझनकडे एक क्षेत्ररक्षक, फाईन लेग थोडासा आपण बघतोय वाईडिश आणि तदनंतर फ्लाय स्लिपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघतोय. थोडंसं मिड ऑन आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र फेकलं जात आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना यष्टी रक्षक आपण बघतोय. 15 धावा ॲक्युरेट. साईश आतापर्यंत 7 धाव्यांवर खेळत आहे. रोहन याची खेळी बघायची झाली तर 7 धाव्यांशी दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना लॉकॉला डेरिवली हाताळलं जाते. शटॉम जाम ज्याला आपण म्हणतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये आपण बघतोय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आज घरच्याच मैदानावर गावाकडनंच खेळत असताना दोन्ही संघ आज आपण बघतोय. एके ठिकाणी जय बजरंग बिरवाडी अ संघ आणि दुसऱ्या ठिकाणी जय बजरंग बिरवाडी ब हा संघ आपण बघतोय. दोन्ही संघ जरी एका गावातील असली तरी सुद्धा आज वेगवेगळ्या संघातून खेळत असताना आपण बघतोय आणि चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न पंच मात्र ॲक्युरेसी दर्शवत आहेत. कुठल्याही प्रकारची एज नाही आहे. थोडंसं निराश आहे यष्टी रक्षकचा विचार करायचा झाला तर, परंतु पंच डिसिजन पोचवत असताना थोडंसं बघायचं झालं तर चेंडू ऑब्रेकच्या पद्धतीने आपण बघतोय. थोडासा आतमध्ये वळाला होता. नक्कीच बॅट आणि समन्वय नाही आहे आणि त्या कारणास्तव थोडंसं बघायचं झालं तर अतिउत्साह आपल्याला बघायला मिळाला यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून. धावफलक 17 धावा या धावसंख्येवर बघू शकताय. हर्ष गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओद विकेटने. ऑन साईडला वळवलं जाते चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 धावेवर समाधान मानावं लागेल मिस्टर साईश याला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 18 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. आज खऱ्या अर्थाने आपण बघतोय नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये आपण 74वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा केला.
वेगवेगळे रंग, वेगवेगळे वेशभूषा, वेगवेगळ्या भाषा जरी बोलत नसल्या भारत देशामध्ये तरी सुद्धा आपण संपूर्ण भारतीय एक आहोत असा संदेश 74वा प्रजासत्ताकच्या दिनानिमित्त सातत्याने आपण दिलेला आहे. पंचांचा सिग्नल आपण बघतोय. पंच पुन्हा एकदा स्वैर मारा आहे असं दर्शवत असताना एक धाव स्कोर कार्डवर अंकित केले जाईल. धावसंख्या 19. या धावसंख्येवर नक्कीच आज भारत देशामध्ये आपण बघतोय 29 राज्य, ज्यामध्ये 7 केंद्रशासित प्रदेश आपल्याला बघायला मिळत आहेत. 29 राज्यातील 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपरिक गट, 29 मोठे उत्सव आणि एक देश असा भारत देश बघायला मिळतो. यावेळेस बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, जबरदस्त प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. काय जबरदस्त रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता. ज्या वेळेस मात्र चेंडू रिलीज झाला होता थोडंसं शफल झाले आणि शफल होऊन ओव्हर पिच चेंडू होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. 6 धावा. यावेळेस मात्र कणखर फटका आहे. एक्झिक्युशन प्रॉपरली, टायमिंग, चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग डिस्टन्स गाठत असताना उतुंग भरारी घेणारा षटकार. कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो डीजे. धन्यवाद. नक्कीच हॅशटॅग स्वप्नील पाटील असं म्हटलं तरी चालणार नाहीये, कारण की या अगोदर आपण बघितलं याच मैदानावर मात्र बिरवाडी प्रीमियर लीग सुद्धा झाली होती आणि त्या प्रीमियर लीग मध्ये स्वप्नील पाटील यांचा थरार आपल्याला बघायला मिळाला. यावेळेस पंचांचा सिग्नल आपण बघतोय अप होत असताना निश्चित स्वरूपी नो डाऊट बीमरचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये कमरेच्या वरती आहे आणि त्या कारणास्तव मात्र पंचांचा हात नक्कीच हवेत आपल्याला बघायला मिळतोय. आणि नक्कीच येणारे चेंडू फ्री हिट आपण बघतोय. साईश काय जबरदस्त फलंदाजी करत असताना रोहन सुद्धा काय सुंदर फटके त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. आता मात्र फ्री हिट सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 33 धावा स्कोर कार्डवर आपण बघू शकता. यावेळेस आखोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पंच सिग्नल देत असताना यावेळेस मात्र थोडंसं सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, खच्चीकरण होत असताना पंच पुन्हा एकदा सिग्नल देत आहेत. आता मात्र आपण बघतोय या पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर हा चेंडू मात्र आपण बघतोय पाय पडला गेला आणि त्या कारणास्तव मात्र 9चा इशारा पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. धावफलक 35 या धावसंख्येवर आणि फ्री हिटचा सिग्नल पुन्हा एकदा ऑन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रोहन स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, लॉंग ऑफकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय इन टू द गॅप. 4 धावा. जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये, आमचा स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद. धावफलक आपण बघतोय तब्बल 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात जय बजरंग बिरवाडी अ या संघाकडनं. थँक्यू डीजे मनोज यांच्या माध्यमातून सुरेख सॉन्ग आपण ऐकतोय. कारण की 2008 नंतर आपण बघतोय इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तदनंतर आपण बघतोय डीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली गेली. आज आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये लीग फॉर्मॅटच्या मॅचेस जास्तीत जास्त पद्धतीने खेळत असताना नुकताच आपण बाली ट्रॉफी सुद्धा बघितली भिवंडीच्या मैदानावर. परशुराम टावरेचं ते स्टेडियम आणि काय जबरदस्त खेळ त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. आणि तदनंतर आपण मागच्याच
महिन्यामध्ये बघितले अग्री प्रीमियर लीगचा थरार सुद्धा आपण काही जबरदस्त पद्धतीने अग्री समाजाकरिता एक मानाची सन्मानाची स्पर्धा सुद्धा आपण अनुभवली आहे. धावसंख्या 39 या धावसंख्येवर बघू शकताय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय हार्दिक. पुन्हा एकदा मात्र फलंदाज साईश आणि रोहन सज्ज होईल बॅटिंग स्टान्सवर. चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला बघायला मिळते. यावेळेस आपण बघतोय ब्लॉक कॉलर डिलिव्हरी हाताळली होती, परंतु कुठेतरी आपण बघतोय इम्पॅक्ट चेंडूचा आहे तो लेग स्टंपच्या बाहेर जात असताना आणि त्या कारणास्तव अजितजी म्हात्रे एक चांगलं पंच आहेत. बरेच उन्हाळी पावसाळी या खेळाडूंनी सुद्धा बघितलेले आहेत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये एक चांगली कामगिरी करत असताना आपण बघतोय. धावसंख्या 40 या धावसंख्येवर पुन्हा एकदा ऑन साइडला जसा चेंडू वळाला तसाच भिरकावून दिलेला आहे. जबरदस्त प्रहार मॅग्नेबसन 6 धावा. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. धन्यवाद. नक्कीच क्रिकेटचा जेव्हा जेव्हा उच्चार होतो तेव्हा तेव्हा क्रिकेटचं पहिलं अक्षर सी फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड सी फॉर कॉन्ट्रीब्युशन या दोन्ही गोष्टी असणं खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की या दोन्ही गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर नक्कीच चांगली कामगिरी सातत्याने होताना आपल्याला बघायला मिळते. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू सोडणार नाहीये. जबरदस्त प्रहारवर प्रहार. चेंडू मात्र उंच भरारी घेत असताना 6 धावा. धन्यवाद. काय जबरदस्त प्रहार केले जातात मिस्टर रोहन याच्या बॅटमधनं. षटकार आणि षटकारांचा पाऊस बघायला मिळतोय. वैयक्तिक 9 चेंडूवर 35 धाव्यांची इनिंग साकारत असताना आता मात्र चांगली फलंदाजी आज होम ग्राउंडवर करत असताना रोहन मात्र प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतोय. धावसंख्या 52 अर्धशतक स्कोर कार्डवर लागलं जात आहे जय बजरंग बिरवाडी अ या संघाचं. यावेळेस मात्र थोडासा चेंडू स्लो झाला होता, आतमध्ये वळाला होता. सन्मानपूर्वक खेळलं जाते. रोहन याच्या माध्यमातून गुड क्रिकेट म्हणावं लागेल, कारण की प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येणार नाहीये. प्रत्येक चेंडू गणिक गोलंदाजाला सन्मान देणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे आणि तो सन्मान देत असताना रोहन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावफलक 53 या धावसंख्येवर आपण बघू शकताय 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न फोर्स केलं जात आहे, परंतु नक्कीच टॉपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 54 या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. चांगलं असं मैदानाचं सुशोभीकरणाचा विचार करायचा झाला तर पिंक पट्टी आपण बघतोय. या मैदानाच्या चहू बाजूने एक वेगळं आणि आगळं वेगळं दृष्टिकोन या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की आयोजक खूप चांगली मेहनत घेतात आणि त्या मेहनतीचं फळ मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त फलंदाजी चालू आहे रोहन याच्या माध्यमातून. आणखी एक षटकार बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले या 6 धाव्यांची 60 या धावसंख्येवर. कमी कशात नाही रे. पाठीशी उभा कमी कशात नाही रे. राहुल भाई किंग हाई रे. आमचा बादशाह किंग हाई रे. राहुल भाई किंग हाई रे. आमचा बादशाह किंग हाई रे. किंग हाई रे. किंग हाई रे. राहुल भाई किंग हाई रे. धन्यवाद. जय बजरंग बिरवाडी अ हा संघ जाऊन पोहोचतोय 20च्या करण रन रेटने 60 या धावसंख्येवर. जबरदस्त फलंदाजी मिस्टर रोहन याच्या माध्यमातून. आतापर्यंत वैयक्तिक 42 धाव्यांची घणाघाती इनिंग्स रोहन याच्या माध्यमातून बघायला मिळते. नक्कीच टेनिस क्रिकेटला आज मात्र सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तरी चांगलं ठरणार आहे, कारण की एक काळ असा होता जवळजवळ आपण एकाच गावातून खेळत असताना प्रत्येक संघाकडे मात्र तेवढ्या गरजा उपलब्ध नव्हत्या, साधन उपलब्ध नव्हतं, परंतु आज मात्र टेनिस क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पुढे येते. यावेळेस बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग सुरेख वाजंत्री बॅटमधनं ऐकायला मिळतंय. आता मात्र साईश याच्या बॅटमधनं आगे कुवा पीछे तो बचोगे कहा से 6 धावा.
प्लीज धन्यवाद. नक्की हवा कोणाची आहे तर नक्कीच आगरी चषक 2023 बिरवाडी या गावाची हवा या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. उलटा चेंडू आहे, बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, शॉर्ट ऑन जॉन ज्याला म्हटलं जातं. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, दो टांगों के बीच में से गेंद निकलती हुई चीरती हुई 4 रनों के लिए 4 दबा. नक्कीच धावांचा पाऊस पाडण्याचं काम जय बजरंग बिरवाडी या संघाकडनं केलं जात आहे. कारण की एकमेकांच्या नक्कीच खानाखुना माहिती असतील, परंतु ब संघ समोर खेळत असताना अ संघ कुठेतरी चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. 70 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकताय. पुन्हा एकदा शॉट ऑन जाम, जबरदस्त फटका आहे. यावेळेस मात्र मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावा. प्लीज धन्यवाद. धावफलक टोटली जाऊन पोहोचले 76 या अंकांवर. खूप महागड असं षटक म्हणावं लागेल ऋतिकाचं. यावेळेस पाहिलं, न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. थोडंसं प्रेशर आहे, दबाव आहे ऋतिक यांच्या माध्यमातून, कारण की आतापर्यंत 3 चेंडूगणी 17 धावा खर्च केल्या आहेत. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. जो कोणी गोलंदाज येतोय थोडंसं खर्चिक ठरला जातो. त्याचं कारण साईश आणि रोहन खूप चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ॲक्युरेट डिलिव्हरी हाताळली जाते. जरी सुद्धा फुल टच चेंडू होता तरी सुद्धा थोडासा लो चेंडू बघायला मिळाला. 1 धाव स्कोर कार्ड अंकित केली जाईल. धावसंख्या 78 या धावसंख्येवर आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारता येत होती, कारण की चेसिंग होते या मैदानावर. खेळपट्टी बघायचं झालं तर नक्कीच फलंदाजच्या माध्यमातून चांगली खेळपट्टी आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु जर तुमच्याकडे गोलंदाजी तेवढ्याच दर्जाची असेल तर नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. म्हणूनच गोलंदाजी आणि फलंदाजी यामधील दुवा जर कोण असेल तर तो आहे क्षेत्ररक्षक. म्हणून क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं होणं गरजेची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा आपण बघतोय झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा मोठमोठे विक्रमसुद्धा आपण बघितलेले आहेत. म्हणूनच क्षेत्ररक्षणसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेस टॉपेज स्वतः गोलंदाज यावेळेस कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये साईश चांगली खेळी करून तंबूच्या आशेला जात असताना हादरा तो म्हणजेच बिरवाडी या संघाला. प्लीज धन्यवाद. जय बजरंग बिरवाडी हा संघ जाऊन पोहोचतोय 79 या धावसंख्येवर. आज टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललेलं आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय जवळजवळ साहिल विचार करायचा झाला तर आपण 20 वर्ष मागे जाऊयात. 20 वर्ष मागे जर क्रिकेट बघायचं झालं तर नक्कीच एका गावातून आपण बघायचं झालं तर प्रत्येकाकडे मात्र साधन उपलब्ध नव्हतं, तेवढ्याशा गरजा उपलब्ध नव्हत्या, परिसुद्धा मात्र क्रिकेट खेळलं जायचं त्या काळात. आजकालचं क्रिकेट मात्र वेगवान आहे. वेगवान असून सुद्धा चालत नाहीये, परंतु तेवढं खर्चिक सुद्धा आहे. कारण की आज प्रत्येक खेळाडूला आपण बघतोय प्रॉपरली ड्रेस कोड परिधान करत असताना स्वतःचे वैयक्तिक आपण बघतोय शूज आहेत, वैयक्तिक पर्सनली बॅट आपल्याला बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये टेनिस क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने काम करत असताना वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मागच्या काळामध्ये मात्र अशाच बघायचं झालं तर प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते, तरीसुद्धा क्रिकेट काय जोमाने खेळलं जात होतं. कारण की एक वेळेस बघायचं झालं तर आज आपण 5G युगामध्ये आहोत जतीन, परंतु त्या काळामध्ये मात्र इंटरनेटसुद्धा उपलब्ध नव्हतं, यूट्यूबसुद्धा उपलब्ध नव्हतं. परंतु आज मात्र डिजिटल पूर्णपणे इंडिया आपल्याला बघायला मिळतं. इंडियातच नव्हे तर संपूर्ण जगात मात्र हे आपल्याला बघायला मिळतं आहे. कारण की एकेकाळी डिश एंटिनावर आपण सुद्धा दूरदर्शनवर मॅचेस बघितलेल्या आहेत. इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या जेव्हा जेव्हा मॅच लागायच्या तेव्हा तेव्हा आपण एकाच घरामध्ये अलोट गर्दी करायचो. ही त्यावेळची मात्र परिस्थिती होती. जेव्हा जेव्हा मात्र लाईट जायची तेव्हा तेव्हा आपण रेडिओचं मात्र जे रिमोट असायचं ते दाबायचो. ज्यावेळेस रेडिओला रेडिएशन मिळायची नव्हती तेव्हा तेव्हा आपण कुठकुठे चढलो असेल हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या 79 धावा. यावेळेस बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, जबरदस्त प्रहारवर प्रहार रोहनेच्या माध्यमातून जणू काय खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आहे. 6 धावा.
डीजे धावसंख्या जाऊन पोहोचले 85 या धावसंख्येवर वैयक्तिक रोहन आता मात्र एका धावेनेशी दूर आहे अर्धशतक साजरं करण्यासाठी 49 धावा 13 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून आपण बघितल्यात यावेळेस मात्र निश्चित स्वरूपी अर्धशतक साजरं केलं जाईल क्या बात आहे यार टाळ्यांचा गजर येऊ द्यात रोहन याच्या फलंदाजीसाठी जबरदस्त फटकेबाजी आणि पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय 50 धावा या आपल्याला बघायला मिळत आहेत जबरदस्त कामगिरी आणि नक्कीच स्वप्नीलजी पाटील सुद्धा दाद देत असताना चांगली खेळी मिस्टर रोहन याच्या माध्यमातून 14 चेंडूवर 50 धावांची घनाघाती इनिंग्स ज्यामध्ये आपण बघतोय टोटली 6 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश 2 चौकारांचा समावेश आपल्याला बघायला मिळतोय गुड इनिंग्स गुड नॉक मिस्टर रोहन 86 धावा आता मात्र स्वप्नील पाटील स्ट्राईक एंडवर आपल्याला फलंदाज बघायला मिळतात ऑन साईडला चेंडूला वळवलं जातं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल स्वप्नील पाटील ज्याला आपण म्हणतोय या डॉन या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी बिरवारी गावातून बघायला मिळतंय तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय स्ट्राईक एंड फलंदाज रोहन रोहनचं कौतुक करेन जबरदस्त कामगिरी आता मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडूवर 50 धावा पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून नावे जाते रोहन याच्या माध्यमातून यावेळेस बॅटची आतली कडा लागली जाते फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र शॉर्टलेग कडे आपल्याला बघायला मिळतोय एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल आतापर्यंत कौतुक करेन आकाशाचं कारण की सुरुवातीचे जेवढे सुद्धा गोलंदाज आले त्या गोलंदाज थोडेसे खर्चिक आपल्याला बघायला मिळाले धावसंख्या 88 धावा डबल एट एक गडीच्या मोबदल्यामध्ये साईश आणि रोहन यांच्या माध्यमात आपण बघितली खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आणि एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपण बघतो यावेळेस जबरदस्त मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधनं 6 धावा डीजे धन्यवाद धावफलक जाऊन पोहोचले 94 या धावसंख्येवर शेवटचा आणि अंतिम चेंडू शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर षटकार बघायला मिळेल का परंतु गडी त्या ठिकाणी बाद होईल स्वप्नील पाटील मात्र बाद होते परंतु एक चांगली धावसंख्या म्हणता येईल जय बजरंग बिरवाडी या संघाची 94 धावा तब्बली एक इनिंग मध्ये आपण बघतोय आणि 95 धाव्यांचं लक्ष हे समोर असणार आहे जय बजरंग बिरवाडी या संघाकरिता दुसऱ्या इनिंगला जोपर्यंत सुरुवात होईल तत्पूर्वी आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे 2 संघ आमने सामने आपल्याला बघायला मिळतील आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत तत्पूर्वी देऊया एक डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ धन्यवाद चला दोन्ही संघाचे कर्णधार एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे संघ आणि सरगम सीसी सरपडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे टॉस्को बॉस आपण बघतोय जे पुरस्कृत केला आहे सौजन्य श्री परशुराम पाटील व कुमार सारंग पाटील यांच्या माध्यमातून आपण टॉस्को बॉस जे प्रेझेंटेशन बॉक्स करतोय ते स्पॉन्सर्ड केलेलं आहे त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद
नक्कीच आगरी समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी पुरस्कृत आज यंदाचा हंगाम आपण बघतोय पर्व 6वा आहे आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय कुठलीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर नक्कीच आयोजकांची अथक मेहनत खूप महत्त्वाची असते आणि ती मेहनत घेत असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतात श्री सचिनजी ठाकूर जे नक्कीच संचालक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघ यांना विनंती करेन आपण लवकरात लवकर या कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. साखरे संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, वेलकम. तदनंतर सरगम CC सरपाडा या संघाला विनंती करेन की आपण लवकरात लवकर या आपण नाणेफेक करणार आहोत. खूप छान असं मैदान आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण बघितलं जात आहे घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून. दोन्ही संघ उपस्थित आहेत. यानंतर इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. सचिनजी ठाकूर यांना विनंती करेन की त्यांनी नाणेफेक करायची आहे. अग्री चषक असा कॉल आहे आणि बिरवाडी असा कॉल आलेला आहे. तर साखरे संघ नाणेफेकी जिंकतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आस्वाद घ्या. नाणेफेकी जिंकलेली आहे. पहिला राऊंड तुम्ही खूप छान पद्धतीने जिंकलेले आहेत. आता नाणेफेकी जिंकलेले काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघापुढे कितपर्यंत धाव्यांचं लक्ष समोर असणार आहे? 50 ते 55. प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केले आहेत का? नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा कुठला खेळाडू आहे ज्याला तू जास्तीत जास्त फॉलो करतोस? सूर्यकुमार यादव. नक्कीच न्यू सेन्सेशन सूर्यकुमार यादव याला आपण बघतोय. तर हे होते साखरे संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आई एकविरा युवा क्रांती साखरे या संघाने आणि नक्कीच त्या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया ऑन गोईंग मॅच जिथे मात्र आमचे साथी समालोचक मनोजी पाटील जॉईंट होतील. ओ टू मनोजी पाटील सर, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिला चेंडू अमोल ठाकूर. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय. लॉंग ऑफला एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. 95 धावफलकावर 96 धावांचं लक्ष समोर आहे. 95 धावांचं लक्ष आहे, माफ करा. तर एक धावफलकावर आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार अमोल ठाकूर. आजचा दिवस अमोल ठाकूर यांचा नाहीये, कारण पहिलं षटक पहिल्या सामन्यामध्ये हाताळलं होतं तेव्हा सुद्धा थोडासा मार मिळाला होता. इथे सुद्धा षटकार येतोय. कुठेतरी अमोलची लाईन लेंथ थोडीशी बिघडलेली आहे, कारण टॅलेंट तर भरपूर आहे या गोलंदाजाकडे. मोठे फटके आज याच्या गोलंदाजाविरुद्ध मात्र येताना आपल्याला बघायला मिळतात. हे फारसं दृश्य बघायला मिळत नाही, परंतु आज कुठेतरी मात्र लाईन लेंथ थोडीशी बिघडलेली आहे. सुधार करावा लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मात्र अमोल ठाकूर गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. अवळेला मात्र मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र अमोल गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. 17 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. मोठी धावसंख्या.
थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय अमोल ठाकूर. 25 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष समोर आहे. 4-1-6-6-4. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र मोठा फटका. चेंडू नो मॅन्स लँडला. चेंडू ट्रॅव्हल होईल का? एस. आणि 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. आणि पहिल्याच षटकात आपण बघितल्या तर तब्बल 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. याच रनरेटने मात्र पुढे जावं लागेल. 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. देव निघाला भर मंदिला ग, देव निघाला भर मंदिला ग, देव निघाला भर मंदिला ग, देव निघाला भर मंदिला ग. देवाय भादव्याचे महिन्याला ग, देवाय भादव्याचे महिन्याला ग, देवाय भादव्याचे महिन्याला ग, देवाय भादव्याचे महिन्याला ग. देव लागल देवाटला ना तये भेटला ऋषी मुनी ग, भेटला ऋषी मुनी. देव लागल देवाटला ना तये भेटला ऋषी मुनी ग, भेटला ऋषी मुनी. थँक्यू डीजे, थँक्यू. श्रीकांत ठाकूर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी 73 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू 73 धावा कशा पद्धतीने केल्या जातील की ह्या धावा रोखल्या जातील हे बघणं महत्वाचं असेल. कारण विजय संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होते. श्रीकांत ठाकूर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकार जरूर आले होते, परंतु 2 गडी सुद्धा बाद केले होते. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला थारा नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा. 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 26 धावा तब्बल धावफलकावर बघायला मिळतात. बिरवाडी ब की बिरवाडी अ, प्रश्नचिन्ह आहे. सुरेख अप्रतिम चेंडू आपण बघितला. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. श्रीकांत ठाकूर गुड कमबॅक करताना गोलंदाज बघायला मिळतोय. सुरेख कमबॅक आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. कौतुक करावं लागेल श्रीकांत ठाकूर यांचं सुद्धा. भरत पाटील मॅन फ्रॉम साखरे इथे उपस्थित होत आहेत. तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय. कुणबी समाजातून मात्र बिलॉंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. श्रीकांत ठाकूर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 4 धावा या 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. कुठेतरी गोलंदाजी सुरेख होताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. पायांची मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की फेअर डिलिव्हरी. चेंडू आपण बघितला तर चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा मात्र श्रीकांत ठाकूर कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर 4 धावा दिल्या आणि तदनंतर 4 चेंडू निर्धाव फेकलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. या वयामध्ये या पद्धतीची गोलंदाजी करणं कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. अव्वळेला मात्र सुरेख फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. 32 धावा 2 षटकांच्या समाप्तीखेर आपल्याला बघायला मिळतात. अग्रिचषक बिरवाडी स्पर्धेकरिता आपण बघतोय भरीव देणगी आलेले आहे. जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय. सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते. अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी पुरस्कृत अग्रिचषक बिरवाडी 2023 पर्व 6वे दिनांक 24, 25 व 26 मार्च 2023 या 3 दिवसांमध्ये मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल.
कुमार अभिप्रदीप किणी बिरवाडी 15,000 रुपये. श्री भगवती शेठ पार्श्व होम डेव्हलपर्स बिरवाडी 5,001. विलास सदाशिव किणी बिरवाडी 5,001. संदीप भगवान पाटील बिरवाडी 4,800. सचिन गोवर्धन ठाकूर बिरवाडी 3,501. धनेश विष्णू ठाकूर बिरवाडी 3,333. राजेंद्र लक्ष्मण गावड बिरवाडी 3,033. श्रीकांत सुकुर ठाकूर बिरवाडी 3,001. स्वप्नील कृष्णा पाटील बिरवाडी 2,715. दशरथ बाळाजी ठाकूर बिरवाडी 2,500. गोलंदाज संजोग. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय. रोशन पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने आता काही फरक पडणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील, कारण 17 चेंडू आणि 62 धावांचं लक्ष समोर आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. चंद्रकांत परशुराम ठाकूर बिरवाडे यांच्याकडून 2,277 रुपये आलेले आहेत. भारत रामचंद्र ठाकूर बिरवाडे यांच्याकडून 2,000 रुपये आलेले आहेत. पंकज प्रकाश महाले बिरवाडे यांच्याकडून 2,000 रुपये आलेले आहेत. पुन्हा एकदा संजोग गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. डाऊन द लेग मारा, खराब चेंडूचे संकेत येतात. अवांतर धावेमध्ये 1+1 अशा 2 धावा मात्र जोडल्या जातील. पंकज प्रकाश महाले बिरवाडे यांच्याकडून 2,000 रुपये. अनिल सुरेश ठाकूर बिरवाडे यांच्याकडून 1,551. विलास अनंत पाटील बिरवाडे 1,501. अजित प्रकाश ठाकूर यांच्याकडून बिरवाडी 1,501. वडीला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ पार्क, 6 धावांसाठी. काशीनाथ रामचंद्र ठाकूर बिरवाडी 1,500. जगदीश अनंत पाटील बिरवाडी 1,234. अंकुश हरेश्वर पाटील बिरवाडी 1,234. केतन परशुराम पाटील बाबू यांच्याकडून बिरवाडी 1,234. अमित हरिभाऊ पाटील बिरवाडी 1,234. सौ वैभवी विकास ठाकूर बिरवाडी 1,111. सौ मिनल मंगेश ठाकूर बिरवाडी 1,111. पुन्हा एकदा संजोग गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 47 रन्स ऑन द बोर्ड. संतोष सुकुर गावड बिरवाडी 1,111. सुभाष गावड बिरवाडी 1,111. परशुराम गोविंद पाटील बिरवाडी 1,111. जयेश रामचंद्र पाटील बिरवाडी 1,111. विद्याधर परशुराम ठाकूर बिरवाडी 1,051. सतीश सदाशिव किणी बिरवाडी 1,036. जयप्रकाश दामोदर पाटील बिरवाडी 1,001. सुरेश दिनकर पाटील बिरवाडी 1,001. रमेश यशवंत किणी बिरवाडी 1,001. अल्पेश जगन्नाथ राऊत बिरवाडी 1,001. अमोल जयकांत ठाकूर बिरवाडी 1,001. सुभाष परशुराम ठाकूर बिरवाडी 1,001. दीपेश रमेश ठाकूर बिरवाडी 1,001. किसन अनंत ठाकूर बिरवाडी 1,001. विनोद कृष्णा भावर सरपंच बिरवाडी 1,001. सुधीर वसंत ठाकूर बिरवाडी 1,001. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. 15 चेंडूमध्ये 47 धावा झालेल्या आहेत आणि 15 चेंडूमध्ये आता 48 धावांची गरज आहे. म्हणजे सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग मोडवर येऊन राहिलेला आहे. गोलंदाज संजोग. या वेळेला मात्र 1+1 2 धावा येतील. म्हणजे आता 49 धावा झाल्या 15 चेंडूमध्ये आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांची गरज आहे. या 46 धावा केल्या जातील का? कारण अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठेतरी मात्र टेन्शन आलं असेल बिरवाडी ए संघाला, कारण एवढी मोठी धावसंख्या उभी करून बिरवाडी ब संघ मात्र वरचढ होताना आपल्याला बघायला मिळतोय. संजोग उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु कुठेतरी मात्र हा चेंडू आपण बघितला तर मात्र निर्धाव निघून जातोय. श्री संदेश बाबुराव पाटील बिरवाडी यांच्याकडून 1,001. केथरी ब्रदर्स बिरवाडी 1,001. त्यानंतर विकास अनंत ठाकूर बिरवाडी 1,001. शरद विश्राम गरज बिरवाडी 1,000 रुपये. संदेश सदाशिव पाटील बिरवाडी यांच्याकडून 1,000 रुपये. नरेंद्र रामकृष्ण किणी बिरवाडी 1,000 रुपये. सुनील रामचंद्र पाटील बिरवाडी 601 रुपये. गौतम वसंत पाटील बिरवाडी 567 रुपये. अविनाश माणिक पाटील बिरवाडी 555 रुपये. पुन्हा एकदा मात्र संजोग गोलंदाजी मार्कवर. या वेळेला उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा मात्र एक धाव. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते
50 विजयासाठी 45 धावांचं लक्ष आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. संजोग फुलटॉस लो फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र निघून जातोय आणि इथे मात्र काय अप्रतिम झेल बघायला मिळाला आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. माणिक पाटील बिरवाडी 555, संदेश कमलाकर ठाकूर बिरवाडी 555, प्रफुल्ल सिद्ध ठाकूर बिरवाडी 555, प्रीतम भाऊराव ठाकूर बिरवाडी 555, नरेश वसंत गावड बिरवाडी 502, रमेश सखाराम गावड बिरवाडी 501, गणेश अमृत किडी बिरवाडी 501, चाल नारायण घरत बिरवाडी 501, किशोर गणपत ठाकूर बिरवाडी 501, आनंद यादव किणी बिरवाडी 500, रवींद्र मधुकर ठाकूर बिरवाडी 500, सौ प्रीतम पिंट्या सिद्ध ठाकूर बिरवाडी 500, श्री हितेश पद्माकर पाटील बिरवाडी 500, श्री कुणाल सिद्ध ठाकूर बिरवाडी 500, श्री भूपेश कमलाकर पाटील बिरवाडी 500, श्री संतोष बळीराम घरत बिरवाडी 500, श्री रामू सीताराम पाटील बिरवाडी 500. वस्तुरूपाने देणगी आलेले आहे श्री धनेश विष्णू ठाकूर 25 किलो तांदूळ. रोशन कमलाकर पाटील आकर्षक चषक प्रथम द्वितीय व तृतीय. त्यानंतर सौ पल्लवी प्रणित राऊत ग्रामपंचायत सदस्य मालिकावर चेंडूफळी बॅट. सौ विशाखा विलास पाटील ग्रामपंचायत सदस्य आकर्षक चषक प्रत्येक सामनावीर. कुमार अन्वय मिथुन किणी क्षेत्ररक्षक शूज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेत होईल त्यांच्यासाठी शूज जोडी आहे. त्यानंतर उमेश चंद्रकांत ठाकूर व वाकेश दयाराम ठाकूर यांच्याकडून 10 किलो चिकन आणि कुमार सारंग परशुराम पाटील यांच्याकडून टॉस का बॉक्स. हा टॉस बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र देण्यात आलेला. या सर्वांचं अग्री चषक बिरवाडीच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या वेळेला मात्र चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय 55 रन्स ऑन द बोर्ड. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. सुटली घाटाने गार गार हवा, सुटली घाटाने गार गार हवा. एवढा निरोप गुणी र देवा, येतो शिर्डीला साई र देवा. एवढा निरोप गुणी र देवा, येतो शिर्डीला साई र देवा. तर धावसंख्या आपण बघतोय 55 धावा. विजयासाठी 40 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. 12 चेंडू मध्ये 40 धावा. 5 षटकारांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 4 षटकार जरी आले तरी सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. साईश ठाकूर पहिला चेंडू आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. वाटत नाही की बीचे खेळाडू आहेत. काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे. संघा विरुद्ध कमालीचं मात्र प्रदर्शन. अवळीला मात्र सुरेख फटका इंटू द गॅप. चेंडूला खेळलं जात आहे. जगदीश पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा. 10 चेंडू 32 धावा. 10 चेंडूमध्ये 4 षटकार येतील का हे बघणं महत्वाचं असेल. 5 आले तर सामना टाय टाय फिनिश. परंतु 10 चेंडू आहेत. 10 चेंडूमध्ये 3 षटकार जरी आले तरी मात्र येणारे बाकीचे 7 चेंडू असतील त्याच्यावर मोठे प्रहार करावे लागतील.
परंतु सामन्यामध्ये रंगत वाढलेले आहे. असं वाटलं नव्हतं की 95 धावांचं टार्गेट आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा झेल खूप महत्वाचा, झेल सुटलाय आणि इथे मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये. साईशने सुद्धा प्रयत्न केले होते झेल घेण्यासाठी, परंतु झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर परिणाम काय होतील येणारे 9 चेंडू आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना साईश ठाकूर बघायला मिळतोय. या 3 चेंडूमध्ये एखाद षटकार जर आला तर मात्र सामन्यात पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल यात काही शंका नाही. इथे मात्र उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू बघा. साईश ठाकूर सारखा एक अनुभवी गोलंदाज मात्र प्रेशर घेतोय, दडपण घेतोय. मैदानाच्या आतमध्ये दडपण काय असतंय हे मात्र जाणवलं जातंय, आता दाखवलं जातंय साईश कडून. कारण साईश खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा विचार केला बिरवाडी गावाचा तर, परंतु इथे मात्र बस संघाविरुद्ध सुद्धा थोडंसं दडपण घेताना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजी सुरेख झाली होती साईशच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजी मात्र थोडीशी कमकुवत बघायला मिळते. आणि इथे मात्र एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न रोशनचा. रोशनला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु एक सोपा झेल होता. डोक्यावर हात देऊन काही होणार नाही. हात द्यायचा होता तर 2 हात एकत्र आणून चेंडूवर द्यायला हवा होता. इथे मात्र साईश कुठेतरी चुकी करत होता, तिथे रोशनने चुकी केली. रोशनच्या माइंडमध्ये एवढंच होतं की मी कुठेतरी 5 धावा वाचवल्या पाहिजेत आणि त्यामुळेच कदाचित एका हाताने चेंडूला फक्त सीमारेषेच्या आतमध्ये टाकलंय. 8 चेंडू 29 धावा. यॉर्कर लेंथ, अप्रतिम चेंडू, सुरेख डिलेव्हरी, अविश्वसनीय मात्र चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळाली. या चेंडूवर जर षटकार आला तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 23 धावा राहतील आणि 23 धावा राहिल्यानंतर सुद्धा आशा पल्लवीत असतील, कारण समोर फलंदाज आहे तो म्हणजेच सूरज. 9 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी त्याच्या बॅटमधून बघायला मिळते. यावेळेला सुरेख फटका इंटू द गॅप खेळला जाईल का जगदीश चेंडूच्या खाली आणि ते मात्र विकेटचं पतन. 6 चेंडू 29 धावा. आता मात्र बिरवाडी एचे खेळाडू थोडेसे मात्र खुश बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकानंतर 6 चेंडू 29 धावा. दिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. थँक्यू. 6 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष समोर असताना संजोग येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 23 धावा आल्या होत्या संजोगच्या आणि आता 29 धावांची गरज आहे, परंतु बॅटर 2 वेगळे आहेत. आता एकाने 1 चेंडू खेळला, एकाने 2 चेंडू खेळलेत. तर कशा पद्धतीने मात्र 6 चेंडूंचा सामना होईल. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू आणि 29 धावा. बिरवाडी असंघ विजयाच्या दिशेने मात्र एक पाऊल पुढे टाकत आहे. पहिला वर्ष आपण बघितलं 2018चं वर्ष होतं आणि 2018 मध्ये 30 संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये. ते मात्र फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला मात्र खेळलं जाते. जगदीशच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलेला आहे. अग्रिचषक 2018 पर्व पहिलं. प्रथम पारितोषिक आपण बघितलं तर सरगम सरपडच्या मात्र संघाने होतं. जय बजरंग बिरवाडी संघावर मात मिळवली
आणि नागोबा प्रसन्न बामटपाडा हा तिसरा संघ ठरला या स्पर्धेतील. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार चेतन पाटील सरपाडा, उत्कृष्ट फलंदाज चेतन पाटील सरगम सरपाडा, उत्कृष्ट गोलंदाज अमोल ठाकूर जय बजरंग बिरवाडी, शिस्तप्रिय खेळाडू विलास पाटील बिरवाडी आणि मालिकावीर चेतन पाटील सरपाडा असे ठरले होते. या वेळेला पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जातोय, एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. अग्री चषक 2019 बिरवाडीचं हे दुसरं वर्ष होतं. प्रथम पारितोषिक तेंबोडे, दुसरं उमरोळी आणि तिसरं सोनावे. सामनावीर अंतिम सामन्यातील निखिल पामाळे तेंबोडे, उत्कृष्ट फलंदाज मुकेश पाटील सोनावे. पुन्हा एकदा मात्र संजोग, या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाज जयेश पाटील उमरोळी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संचित पाटील कोपर आणि मालिकावीर पंकज पाटील पालक. त्यानंतर तिसऱ्या पर्वाकडे वळतोय. यंगस्टर तेंबोडे आणि एकता बहाडोली यांच्यामध्ये मात्र अंतिम सामना झाला होता. टाय सामना झाला हा आणि नाणेफेकीच्या बलावर मात्र हा सामना आपण बघितला तर तेंबोडे संघ विजय झाला होता. बहाडोली संघ उपविजेता. जय बजरंग बिरवाडी तिसऱ्या क्रमांकावर 9 चेंडूचे मात्र संकेत येतात. सामनावीर अक्षय पाटील तेंबोडे, सुदर्शन किणी एकता बहाडोलीचा उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. जतीन तेंबोडे उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निखिल किणी एकता बहाडोली. एकच सामना खेळला होता आणि एकाच सामन्यामध्ये एक अप्रतिम झेल घेतला होता निखिलने आणि मालिकावीर निहिर पाटील तेंबोडे. गोलंदाज पुन्हा एकदा संजोग आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. कबड्डीला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय चेंडूच्या खाली. अमोल ठाकूर फ्री हिट आणि इथे मात्र फलंदाजाला सुद्धा माहीत नव्हतं. त्या आठवणी द्याव्या लागतात. इथे मात्र अग्री चषक 2021 पर्व 4थे होते. सरगम सरपाडा प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. जय बजरंग बिरवाडी दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर वीर तानाजी पारगाव. अंतिम सामन्यातील सामनावीर चेतन पाटील, उत्कृष्ट फलंदाज चेतन पाटील, उत्कृष्ट गोलंदाज नितेश पाटील सरगम सरपाडा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनोद